नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे. मित्रांनो, आज एका गंभीर विषयावर व्हिडिओ बनवतोय. हा तेवढा सामाजिक प्रश्नही आहे समाजापुढचा. आणि तो विषय म्हणजे हे स्टँडअप कॉमेडियनचा, जे रणवीर अलाहाबादी यानं जे काही वक्तव्य केलं काही 4-2 दिवसापूर्वी, आणि त्या वक्तव्यावरनं जो गदारोळ माजलेला आहे त्याविषयी खरं तर हा व्हिडिओच मी बनवणार नव्हतो की असल्या मूर्खांना प्रसिद्धी द्यायची. आपण त्याच्यावर जेवढं जास्त बोलत जाऊ तेवढं लोक सर्च करत राहतात आणि तेवढंच त्याच्यावर त्याची प्रसिद्धी होते, त्याचा TRP वाढतो. हे असल्या अश्लीलतेचा कळस गाठणाऱ्या कार्यक्रमांचा TRP वाढवायचा आपल्याला काय गरज आहे. परंतु बऱ्याच मित्रांचे म्हणा किंवा प्रेक्षकांचे वगैरे जे नियमित व्हिडिओ बघतात माझे, त्यांचे फोन आले मला की या विषयावर पण व्हिडिओ बनवा. त्यामुळे मी तो व्हिडिओ बनवायला घेतलाय. परंतु मी खरं सांगतो की हे स्टँडअप कॉमेडियन म्हणजे हा रणवीर अलाहाबादी हा एक झाला, समय रैना वगैरे असे बरेच आहेत असे लोक की उगीच माईक हातात आलाय, लोक हसतात म्हणून काही फालतू बडबड करायची आणि त्याच्यावर फालतू विनोद, अश्लील विनोद करून लोकांना हसवायचं. हा तर रणवीर अलाहाबादी हा तर युट्यूबर आहे. साला आमच्यासारखे युट्यूबर आहेत जे विश्लेषण करतात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विषयावर, यांना सबस्क्रायबर्स मिळत नाहीत. आणि हे असले कमरेखालचे जोक करणाऱ्या लोकांना मिलियनमध्ये व्ह्यूज मिळतात किंवा सबस्क्रायबर्स मिळतात. मला कमाल वाटते. म्हणजे समाजाला नक्की काय पाहिजे किंवा कसं, कोण हे मिलियन मधले लोक आहेत ह्यांना फॉलो करणारे. आणि असल्या लोकांचं चला त्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सत्कार होतोय. म्हणजे आता हे जर सगळा वाद उभा राहिल्यानंतर मोदींना सुद्धा वाटलं असेल जे आयला कुठल्या गाढवाचा सत्कार केला आपण. आणि अशा लोकांना खरंच म्हणजे कसे एवढे लोक म्हणजे गर्दी करतात आणि तिकीट देऊन. आणि मी याची माहिती घेतली, 2-2.5 हजार रुपये तिकीट आहे हो या शोला. आणि एवढा पैसा खर्च करून मूर्ख लोक जातात तिथं आणि त्याच्या फालतू विनोदावर निदान त्याने काय वाक्य उद्गारलं ते मी नाही इथं उद्गारू शकत. आणि त्याने एक सोडली पण आपल्याला पाळावी लागणार आहे, कारण माझा जो प्रेक्षक आहे तो सगळा सुशिक्षित आणि सुसंस्कृत प्रेक्षक वर्ग असल्यामुळे मी ते वाक्य नाही उद्गारू शकत. ते सर्वांना माहिती आहे, तुम्हाला सर्वांना, आणि मला माहिती आहे तेवढा माझा जो प्रेक्षक आहे तो अपडेट आहे. परंतु आता ठीक आहे, NIA नं जे माहिती दिली त्याच्यानुसार तो रणवीर अलाहाबादी जो आहे आणि तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोण अपूर्व मखिजा, कॉमेडियन समय रैना, ह्या लोकांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, तक्रार दाखल करून घेतलेली आहे. परंतु हे स्टँडअप कॉमेडियन आहे ना, कसं म्हणायचं यार, कलंक आहेत, कलंक. अरे आमचे पु ल देशपांडे होते खरं स्टँडअप कॉमेडियन, वपू होते, आत्रे होते, हे आमचे स्टँडअप कॉमेडियन आहेत. ज्या महाराष्ट्रानं पुलं नाही ऐकलं त्या महाराष्ट्राला ह्या कावळ्यांना ऐकावं लागते. केवढं दुर्दैव आहे. ते त्यांचे शो पाहणारे पण किती हे मूर्ख लोक आहेत. काही चुकीचं, बरं ही पहिली वेळ आहे का? करण जोहरच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मागं असंच काहीतरी झालं होतं. त्याच्यामध्ये करण जोहर होता, रणवीर सिंग होता, सोनाक्षी सिन्हा होती. त्यावेळेला काहीतरी अश्लील वाक्य उद्गारलं गेलं होतं. त्याच्यानंतर असे मी तर ते खरं बघत पण नाही, ते नावं पण माझ्या लक्षात राहत नाही. मध्ये फडणवीस साहेबांनी सुद्धा कोणीतरी एकानं देशद्रोही वक्तव्य केलं होतं. मग त्याला सांगितलं होतं आमची सत्ता आली की ते आम्ही फरफटत ओढत आणलं नाही आणलं. ह्यांच्यावर कारवाई जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत ह्यांना चाप असणार नाहीये. उगाच लोक हसतात, माईक हातात आला म्हणून काही, आणि अनेक सर्रास प्रकार चालले म्हणजे मध्ये मनसेचे प्रवक्ते आणि पनवेल शहर प्रमुख योगेश चिल्ले त्यांनी एक मध्ये असंच पिल्लई कॉलेजमधला मुद्दा हातात घेतला होता. त्यांनी ती कॉलेजमधला किस्सा एक मीडियावर सांगितला आणि सांगताना त्यांनी सांगितलं की मागील 2-3 वर्षापासून पॉर्न ऍक्टर, अश्लील भाषेत शिवीगाळ करणारे स्टँडअप कॉमेडियन आणि डीजेच्या नावावर शिवीगाळ करणारे गाणी वाजवून तरुणांची माथीभ्रष्ट करण्याचा प्रकार हा पिल्लई महाविद्यालय पनवेलमध्ये करत आहे. आणि 2024 साली या कार्यक्रमाचे एक स्टँडअप कॉमेडियन समय रैना, तोच आता ज्याच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली ना रणवीर बरोबर, त्याच्याबरोबरच असतो हा समय रैना. ह्याला एका समय रैना स्टँडअप कॉमेडियन ह्याला पिल्लई कॉलेजने आमंत्रित केलं होतं.
आणि हजारो विद्यार्थ्यांच्या समोर विनोदाच्या नावाखाली आई बहिणींच्या नावाने शिव्या ह्या विद्यार्थ्यांच्या समोर आणि त्या पालकांच्या समोर दिल्या गेल्या. त्याचबरोबर टेरिमिको या डीजे आर्टिस्टनी डीजेवर अत्यंत घाणेरड्या स्वरूपाचा व महिलांना टार्गेट करणाऱ्या शिवीचे रिमिक्स केले. हे असले प्रकार महाविद्यालयाच्या गरिमेला आणि भारतीय शिक्षण पद्धतीला आणि भारतीय संस्कृतीला तसेच हिंदू संस्कृतीला काळिंब फासणार आहेत. आणि या वर्षी सुद्धा पिल्लई महाविद्यालयानं अलिग्रियाच्या नावाखाली कृष्णा या शिवराळ्या रॅपरला आणि विनोदाच्या नावाखाली स्वतःच्याच वडिलांना पोरींचा दलाल म्हणणाऱ्या असंस्कृत अभिषेक उपमन्यू अशा कलाकारांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यावर संस्कार करण्यासाठी बोलवले होते. एखाद्या डान्स बारला लाजवेल अशा पद्धतीचे वातावरण महाविद्यालयाच्या आवारात यांच्या डीजे नाईटला असते. या वातावरणाचा परिणाम म्हणून त्या कार्यक्रमाच्या दिवसामध्ये जे काही 4-5 दिवस कार्यक्रम चालतो त्या 5 दिवसामध्ये महाविद्यालयाच्या आवारामध्ये अंमली पदार्थ विक्री प्रचंड प्रमाणामध्ये होते असं योगेश चिले यांनी सांगितलं होतं. नंतर त्यांनी ते पिल्लई कॉलेजच्या प्रिन्सिपलला भेटले, त्यांना ते निवेदन दिलं आणि त्यांनी ते सांगितलं की ते कार्यक्रम होऊन देऊ नका. अशा पद्धतीचे जर कार्यक्रम महाविद्यालयामध्ये घेतले तर आम्ही ते हाणून पाडू. आणि पोलिसांनाही विनंती केली की हे असल्या अश्लील कार्यक्रमांना तुम्ही परमिशन देऊ नका. आता ते योगेश चिले हा विषय त्यांनी घेतला म्हणून तो लोकांच्यापर्यंत गेला, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की अशा कार्यक्रमाला हे विद्यार्थी तर हजर असतात पण काही पालकही हजर होते आणि हे सगळे लोक तिथे दात काढत बसतात असल्या फालतू विनोदावर. आणि असले अश्लील आणि फालतू विनोद हे आपल्या मुलांच्या कानावर पडतात. महाविद्यालयामध्ये कशाला, आपण शाळेमध्ये कशाला घालतो मुलांना? संस्कार व्हावं ना, ते एक सुसंस्कार करण्याचं विद्यापीठ असतं ना. काय संस्कार केले जातात मुलांच्यावर? हे असले कॉलेज राबवणं, कॉलेजमध्ये असले कार्यक्रम घेणाऱ्या प्रिन्सिपलला ताबडतोब निलंबित करायला पाहिजे. सरकार ह्या गोष्टीकडे कधी दखल घेणार आहे? स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली फालतू बाजार बुनगे उभे राहतात आणि काहीही बोलतात, कुणाचे आया बहिणीवर काढतात, कुठलेही अश्लील बोलतात, काही वाटेल ते. यार, ते रणवीर अलाहाबादी याला खरोखर मानवाने जन्म दिलाय का? इतकं त्याचं डोकं म्हणजे डोक्यात जाणारं वक्तव्य. तो दिसला नंतर त्याला जोड्यानं मारायला पाहिजे, 100 मारले पाहिजे, ते नेक मोजला पाहिजे. इतका नालायक आणि हलकट नीच माणूस येतो. कधी मला असल्या, मी अगोदरच सांगितलं की माझा एवढा कधी संयम जात नाही, परंतु या अशा लोकांचा सुज्ञ शब्दामध्ये किंवा संस्कारी शब्दामध्ये समाचार घेणं म्हणजे त्या संस्कारी शब्दांचा अपमान आहे. आज पहिल्यांदा व्हिडिओमध्ये मी असे शब्द वापरले. म्हणजे मला एक कळत नाही की जे लोक तिथं उपस्थित जे प्रेक्षक असतात त्यांची काही बुद्धी भ्रष्ट झालेली असते का? अशाच्या वेळेला एक चाकोरी बाहेर जाऊन एखादी व्यक्ती बोलते म्हणताना त्या व्यक्तीला तिथं जोड्यानं मारायला पाहिजे होतं, कारण आपली लोक दात काढत बसतात. आणि ह्या ज्या कार्यक्रमाला जी पोरं जातील नसली, पालकांनी फटकवली पाहिजे धरून. आपल्या प्रत्येक पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे कॉलेजमध्ये कसले कार्यक्रम होत आहेत, आपले मुलं कुठल्या कार्यक्रमाला हजर होत आहेत आणि आपली मुलं कसले कपडे घालतायत, या सगळ्या गोष्टीवर बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे. आताचा जमाना असं नाहीये, काहीतरी घटना घडतात चुकीच्या, मग कुठेतरी मग अत्याचार होतात, बलात्कार होतात आणि मग परत मग लोक हाच का पुरोगामी महाराष्ट्र, हाच का पुरोगामी महाराष्ट्र म्हणून बोंब फोडतात. काय कारण पुरोगामी महाराष्ट्र? तुमची पोरं कशी नाचतात, कुठल्या कार्यक्रमाला जातात, कुणाला फॉलो करतात बघा ना तुम्ही. सरकारने ह्या सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष दिलं पाहिजे. कोण जे समय रैना, रणवीर अलाहाबादी वगैरे ही कोण जी पिलावळ आहे ना, हे सगळे कावळे आहेत ना, हे यांचे पंख छाटून टाकले पाहिजेत. या मूर्खांना असे 10-10, 15-15 वर्ष जेलमध्ये सडवलं पाहिजे. काही कारवाई होत नाही ना, म्हणून हे पुढे प्रकार वाढत जातात. विनोदाच्या नावाखाली काही असलेल त्याचा बाजार भरवला जातो आणि लोक त्याच्यावर दात काढत बसतात. पुढच्या लोकांना कळत नाही का कुणाविषयी बोलतोय, काय बोलतोय. जिथं तोल जाईल तिथंच ठोकला पाहिजे धरून, तर याच्यामध्ये कुठंतरी फरक पडेल. नाहीतर काय, गेले पोलीस, केले तक्रार दाखल, गेला तो, घेतला जामीन, सुटला, परत बोंबाबोंब करायला मोकळा, परत त्याला फॉलो करायला. हे असले युट्यूबनं यांचे अकाउंट बंद करून टाकले पाहिजेत. ज्याला आमची संस्कृती, आमचं सुसंस्कृतपणा किंवा आमचं भारतीय संस्कृती असेल, हिंदू संस्कृती असेल, आमचे महापुरुष असतील, आमचे देव असतील, गुरु असतील, आई वडील असतील, ह्यांच्याविषयी तुम्हाला वाईट बोलायला कसं सुचतो? विनोद काय तुम्हाला बाकीचे जमत नाहीत? आमच्या ओपनना फॉलो करा, पुलांना फॉलो करा. अरे हसून हसून पोट दुखेल. काही बाजार मुलगे उठतात, काही बोलतात आणि त्यांना मिलियनमध्ये फॉलो करणारे लोक त्याच्या यायला मूर्ख कुठले. असले लोकांचे ताबडतोब अकाउंट हे केले पाहिजेत, बंद केले. नुसता व्हिडिओ काढून उपयोग नाही हो. व्हिडिओ काढून काय होईल, त्याचं अकाउंट बॅन करून टाकायला पाहिजे. अरे संदीप माहेश्वरी सारखी बघा ना युट्यूबर, आज किती एवढं चांगले लेक्चर देऊन मोटिवेशनल
ट्रेनर म्हणून चांगलं काम करतायत त्यांना फॉलो करा यार, काहीतरी आयुष्यामध्ये कमवाल तरी. 2-2.5 रुपये घालून हे असले फालतूगिरी बघायला जातात तुम्ही लोक, कमाल वाटते मला. इथनं पुढे ना महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत जनतेने लक्षात ठेवावं, विद्यार्थी आणि सर्व पालकांनी, की अशा पद्धतीचे जर कार्यक्रम कुठे होत असतील आणि त्या कार्यक्रमाला समजा तुम्ही उपस्थित, असं मुळात उपस्थित राहू नका. पण नजरपणानं समजा तुम्हाला नाही समजलं आणि तुम्ही तिथे गेला आणि जर तिथं कळलं ते असं कुठंतरी घसरते पुढच्याची जीभ आणि काहीतरी फालतूगिरी चालले, तिथल्या तिथं ठोकून काढायला पाहिजे यांना, तिथल्या तिथं ठोकून काढा, त्याशिवाय हे सरळ होणार नाहीये. त्यांच्या आज एवढी प्रॉपर्टी जमवली यार त्यांनी, करोडो रुपयाची प्रॉपर्टी. असले फालतूगिरी करणाऱ्यांच्याकडे एवढा पैसा येतो कुठून? असले फालतू चाळे आहेत ना, बिलकुल चालवून घेतले नाही पाहिजेत. कुणी असू देत, कुणी उठावं आणि आमच्या आई वडिलांच्यावर बोलावं, धर्मावर बोलावं, देवावर बोलावं, आमच्या आई वडिलांच्यावर बोलावं, महापुरुषांच्यावर बोलावं, हे अजिबात खपवून घेऊ नका. त्यामुळे माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, एकतर असल्या कार्यक्रमांना कुठेही ऑर्गनाईज करू नका. जे ऑर्गनाईज करतील त्यांना चांगला धडा शिकवा आणि आपल्या मुलांना असल्या कार्यक्रमांना पाठवू नका. किती हे असले प्रकार नाहीतर वाढत जातील दिवसेंदिवस. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनलला ऑल पर्यायावर टिक मार्क करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.